नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आजच्या भयकथेमध्ये, जिचं नाव आहे चकवा. शिवराम आपल्या छोट्याशा खेड्यात शेतीवाडी करत असे. खूप कमी वयातच त्यांनी शेतीमध्ये मेहनत करून आपल्या कुटुंबाचे व्यवस्थित पालनपोषण केले होते. आता त्यांची मुलेही शहरामध्ये चांगल्या पदावरती काम करत होती. त्यांनी शिवरामांसही आपल्यासोबत मुंबईमध्ये राहायला सांगितले होते, परंतु शिवरामांचा जीव शेतीमध्ये असल्यामुळे त्यांना गावातच राहणे परवडत होते आणि शेतीकडे लक्ष देत असे. कामासाठीही त्यांना आता त्यांची मुले पैसे पाठवत असत, त्यामुळे शिवराम शेतात मजूर घेऊन त्यांच्याकडून काम करून घेत होते. त्या गावाच्या बाजूस थोड्या दूरवर एक जंगल होते आणि त्या जंगलामध्ये एक छोटेसे तळे होते. गाव जितके सुंदर होते तितकेच त्या गावाची एक भयानक कहाणी होती. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावस्येमध्ये त्या गावकऱ्यांच्या त्या तलावाच्या गाळामध्ये सकाळी गावातील कोणत्या ना कोणत्या एका व्यक्तीत मृतदेह आढळत असे. तो मृतदेह तलावाच्या गाळामध्ये मुंडके आतमध्ये आणि पाय वरती असा असत. ते तलाव जरी तलावाच्या बाजूस असणाऱ्या फुलांनी वेलींनी खूप सुंदर दिसायचे, परंतु प्रत्येक अमावस्येच्या रात्री ते तलाव एका निष्पाप व्यक्तीचा जीव घ्यायचा. त्यामागचे रहस्य जरी गावकऱ्यांना माहीत नसले तरी सुद्धा गावकरी दिवसा ढवळ्याही त्या तलावाकडे जात नसे. जमीन नांगरणीचा काळ सुरू झाला होता. शिवरामास त्याची जमीन नांगरण्यासाठी एका मजुराची गरज पडणार होती आणि गावामध्ये सर्वांचेच नांगरणीचे काम चालू असल्याने त्याला गावात कोणीच मजूर मिळाला नव्हता. शिवरामांनी शेजारच्या गावात जाऊन एका मजुरास शेताच्या नांगरणीसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास कबूल केले आणि उद्या सकाळी 5 वाजता येण्यास सांगितले. नांगरणीच्या काळामध्ये सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास चांदणे पडते, त्यामुळे चांदण्याच्या उजेडामध्ये शेतातील काम करून शिवरामांना दुपारच्या वेळेस तालुक्यात कामानिमित्त जायचे होते. परंतु शिवरामांची आणि त्या मजुराची ही बातचीत एका चकव्याने ऐकली होती. चकवा म्हणजे भूताचा एक असा प्रकार की जो कशाच्याही रूपात येतो आणि ज्याला त्याच्या सोबत न्यायचं असेल त्याला तो फसवून त्याचा जीवनकाळ संपवतो. चकवा कोणाच्याही रूपात दिसतो आणि तो कोणाच्याही वेशधारा घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी पहाटे शिवराम आपल्या अंगणामधील खाटेवर झोपला होता. शिवरामाच्या कानावर आवाज पडला की त्याला कोणीतरी हाका मारत असावं. त्याने उठून पाहिले तर काल ज्या माणसाला त्यांनी नांगरणीसाठी बोलावले होते तो मजूर आलेला होता. त्यांनी त्यास विचारले, किती टाईम झाले आहे? त्यावर त्या मजुराने त्याला सांगितले, सकाळचे 5 वाजले आहेत, आपण शेतात निघायचं का? त्यावर शिवरामाने फावडे आणि कुदळी जी की जवळच ठेवली होती ती घेऊन शेतात निघाले आणि आपल्या पत्नीला बाहेरूनच आवाज देऊन ते दोघे शेतात जायला निघाले. शेतात गेल्यानंतर शिवरामांनी त्या मजुरास शेत दाखवून नांगरणी करण्यास सांगितले आणि ते बांधावर बसून काम होण्याची वाट पाहू लागले. पुढील तासाभरातच तो मजूर शिवरामांच्या जवळ आला आणि काम झाल्याचे सांगितले. त्यावर शिवरामांना विश्वासच बसला नाही, कारण एका माणसाला त्याचे शेत नांगरण्यासाठी 3 ते 4 तास लागत होते. परंतु जो तो मजूर त्यांनी ह्या वेळेस आणला होता तो तरुण आणि अंगाने धिप्पट होता. त्यामुळे शिवरामांनी विचार केला होता की त्याने हे सगळं काम व्यवस्थित केले असेल आणि त्यांनाही घरी जाण्याची घाई असल्याने घाईघाईने काम केले असावे. म्हणून त्यांनी खिशातील बिडी काढून पेटवली आणि त्या मजुरास देण्यासाठी पुढे गेले. तर तो बिडीची पेटती आग पाहून घाबरला आणि शिवरामांस म्हणाला, नाही नाही, तिला दूर करा, मी ह्या सगळ्या गोष्टींपासून लांबच राहतो. त्याची अशी वर्तणूक पाहून शिवरामांच्या मनामध्ये थोडासा विचार आला आणि ते विचार करू लागले की शेतातले कामही झाले आणि घरी निघूनही खूप वेळ झाला, परंतु आतापर्यंत उजेड आला नाही. शिवरामांनी त्यांच्या मनातील ही शंका त्या मजुरास विचारले. त्यावर तो मजूर म्हणाला, बहुतेक आज आबोटा असावा, त्यामुळे उजेड येण्यास उशीर होत असावा. शिवरामांनाही तसेच वाटले, त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. इतक्यात तो मजूर शिवरामांस म्हणाला, मला हलके व्हायचे आहे, चला आपण त्या समोरच्या तलावाकडे जाऊ आणि त्या हातातल्या फावडे द्या माझ्याकडे, घेतो मी, तुम्हाला कशाला उगाच त्रास. शिवराम म्हणाले, घेतो मी, चल. आणि ते त्या मजुरासोबत त्या तलावाच्या दिशेने जाऊ लागले. शिवरामांनी त्या तलावाबद्दल गोष्टी ऐकल्या होत्या,
परंतु त्या अशा गोष्टींवरती विश्वास ठेवत नसल्यामुळे ते त्या तलावाकडे जाण्यासाठी काहीच विचार न करता निघाले. परंतु थोडा वेळ चालता चालता ते तलावाच्या थोड्या दूरवर येऊन पोहोचले आणि तो मजूर थांबून त्यांना म्हणाला, "ते हातातले फावडे द्या माझ्याकडे, घेतो मी." परंतु शिवराम त्याच्यावरती म्हणाले, "काही नाही, चल, सवय आहे मला." परंतु ह्या वेळेस मजूर त्यांचं काहीच ऐकेना आणि तो फावडे मागण्याचा हट्ट करू लागला. त्यावर शिवरामांना आता त्याच्यावर शंका येऊ लागली आणि अजून उजेड कसा येत नाही हेही त्यांच्या मनात खटकू लागले. आणि त्यांच्या हेही लक्षात आले की मगाशी तेव्हा ज्यांनी विडी काढली होती आणि त्या मजुरास घेण्यास सांगितले होते तेव्हाही तो आगीला घाबरला होता. त्यामुळे शिवरामांच्या मनामध्ये शंका येऊ लागली. शिवरामांच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी चालूच होत्या की त्या मजुराने त्यांच्या हातातील फावडे हिसकण्यास सुरुवात केली आणि तो म्हणू लागला, "तुम्हाला म्हणतोय ना केव्हापासून फावडे द्या म्हणून, द्या ते फावडे माझ्याकडे." आता मात्र शिवरामांना विश्वास बसला की हा मजूर नसून मजुराच्या रूपात असलेले भूत असावं. शिवरामांनी त्यांच्या हातातील होते नव्हते तेवढे बळ एकवटून फावडे हिसकावले आणि ते मोठ्याने त्याला विचारू लागले, "काय रे, कोण आहेस तू? थांब, बघतोस तुझ्याकडे." एवढे म्हणून त्यांनी हातातले फावडे त्याच्यावरती मारण्यास उगारले. शिवरामांचे फावडे त्या मजुराच्या डोक्यावरती पडणारच होते, इतक्यात तो कुठेतरी गायब झाला. कारण असे म्हणतात की ज्या वेळेस कोणी माणूस चकव्याला ओळखतो त्यावेळेस त्याची चाल होत नाही आणि शिवरामांनीच त्या चकव्यास ओळखले होते, त्यामुळे तो तेथून अदृश्य झाला होता. शिवरामांना कळून चुकले की आतापर्यंत उजेड का येत नव्हता, कारण ते त्या चकव्याच्या मायाजालामध्ये फसून गेले होते. परंतु शिवरामांच्या हातामध्ये फावडे आणि कुदळे असल्याने त्या चकव्याला त्यांच्यावरती काही चाल करता आली नाही. असे म्हणतात की ह्या असल्या गोष्टी म्हणजेच भूत प्रेत ह्या लोखंडाच्या वस्तूंपासून घाबरतात आणि त्यांच्यापासून दूरच असतात आणि चकव्याच्या शक्ती रात्रीपर्यंतच सीमित असतात. सकाळची पहाटे झाल्यावरती तो पुन्हा गायब होतो आणि ज्या वेळेस चकव्याला त्याच्या कालावधीमध्ये शिकार मिळत नाही त्यावेळेस त्याचा विनाश होतो. शिवराम आता भानावरती आले होते, त्यामुळे त्यांनी घराकडे पळण्यास सुरुवात केली, परंतु त्याने हातातले फावडे काही सोडले नाही. शिवराम थोड्याच वेळात घरी पोहोचले तर घरी तो खरा मजूर येऊन बसला होता आणि शिवरामांची वाट पाहत होता. शिवरामांची पत्नीही त्यांच्या अंगणात बसून वाट पाहत होती. शिवरामांना घरी आल्याचे पाहून त्यांच्या पत्नीच्या जीवात जीव आला. थोड्या वेळानंतर शिवरामांनी झालेली सर्व घटना तिच्या पत्नीला आणि त्या मजुरास सांगितली. त्यावर ते दोघं हक्कबक्क राहिले. तो मजूर शिवरामांस म्हणाला, "बरं केले तुम्ही त्या हातातले फावडे त्याच्या हातात दिले नाही, कारण की तुमच्या हातात हत्यार असल्याचे पाहून त्याला तुमच्यावरती चाल करता आली नाही आणि म्हणूनच तुमचा जीव वाचला." ह्यावेळेस त्या गावातील तलावाच्या बाजूला कोणाचाही मृतदेह आढळला नाही, कारण शिवरामांची त्या चकव्यातून सुटका झाली होती. ही भयकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि अशाच प्रकारच्या भयकथा ऐकण्यासाठी आमच्या ऑडिओ हॉरर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, जर अशाच प्रकारची तुमच्याकडे एखादी भयकथा असेल तर आम्हाला नक्की शेअर करा. आम्ही प्रयत्न करू की पुढील भयकथा ही तुमची असेल.